मग मी काय विचारते तुला, गप्प का? तू सांग ना मला. शिल्पीच्या गळ्यात मी फ्रॉड आहे अशी पाठी टाकण्याचा प्लॅन कुणाचा होता? तुझा आणि प्रतीकचा होता? मयू, मला उत्तर हवंय. हो आई, माझा आणि प्रतीकचाच होता. आई तुला माहितीये आत्याने आपल्याला आतापर्यंत किती त्रास दिले. आजोबांच्या फोटोकडे बघितलं ना तर तिने दिलेला सगळा त्रास आठवतो मला आणि मग माझा कंट्रोल जातो रागावरचा. मी तिला नाही माफ करू शकणार. अगं माहितीये ना आपण किती हॅपी होतो, आनंदी होतो, मस्त हसत खेळत फॅमिली होती आपली. आज आपण दुःखात आहोत ते फक्त आत्यामुळे. अगं माफ करायला सांगतच नाहीये, पण अशा प्रकारे. मयुरी, तू काही चुकीचं वागलेलं नाहीयेस. अश्विनी, शिल्पीने आपलं सगळं सामान घराबाहेर फेकलं होतं ना, तर या घरात मला शिल्पीचं एकही सामान नकोय. या घरात शिल्पीचं माझ्या आंघोळीचं पाणी काढ. शिल्पीच्या नावाने मला आंघोळ करायची. माझी मुलगी माझ्यासाठी मेली. त्या घरात तिचा कोणी विषयही काढणार नाही आणि तिचं नावही काढणार नाही. आई मी तुला न विचारता हे केलं. हे करणं खूप गरजेचं होतं. ग तिला ना शिक्षा मिळालीच पाहिजे होती आणि जी मिळाली, आणि ती माफी मागण्याच्या लायकीची सुद्धा नाहीये. आता ती गेलीये, ती कायमची गेलीये. म्हणजे आपल्या घरातून ना सगळी निगेटिव्हिटी गेली. आता सगळं छान होणार. आता काहीच टेन्शन नाही. हल्ले मी हे घे, चहा घे. नकोय मला. रेस, मला माहिती आहे तो काय विचार करतोय, पण ठीक आहे, आता झालं ते झालंय. माझ्याबरोबर आणि अश्विनीबरोबर जे काय केलं ना त्याचं वाईट वाटत नाही मला, पण तिच्या मूर्खपणामुळे, तिच्या वागण्यामुळे बापाला गमावलं आम्ही. अरे माझ्या 13व्याला ना मी इकडे आलेलो, मला लपवलं तिने. त्यामुळे ते सगळं पैशाचं, इन्शुरन्सचं लफडं झालं. एवढे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. बाबांना जावं लागलं. जेव्हा कळलं पाहिलं की मी जिवंत आहे तर घाई घाई करत परत आले. येताना त्या केकेनी, पण शेवटी झालं कोणामुळे? या शिल्पीच्या खोटारडेपणामुळे. कशी वागू शकते ही अशी? अरे विद्युत, ये. शिल्पीबद्दल बोलताय ना? अजून कशाबद्दल बोलणार विद्युत? मला एक गोष्ट कळत नाही. ही माझी सख्खी बहीण आहे. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो, आमच्यावर एकत्र, माझ्यावर जे संस्कार झाले तेच तिच्यावर झाले ना. आणि ही अशी निघाली. काय सोडणे यार श्रेय, सारखा तो विचार कशाला करत बसलाय तू? जेवढा विचार करशील तेवढा तुला त्रास होईल. सोड तो विषय. विद्युत, ते जे आपण लोक बोलवले होते, क्लायंट आणि वकील, त्यांचे पैसे दिले का तू? हो, त्यांचं पेमेंट झालंय आणि ऍक्च्युली मी तेच सांगायला आलो होतो. येऊ मी? ऐक, काळजी घे आणि संजूला सांग बाबाने प्रेम दिले. चा पांड्याला बघितलं ना मी, मला जाम वाईट वाटतं त्याचं. त्याचबरोबर ना गिल्टीही वाटतं. माझ्या बहिणीने वाटोळं केलं रे याच्या आयुष्याचं. तो संजू बिचारा किती लहान आहे, काही मागचा पुढचा विचार नाही. नंबरची सोडणे यार श्रेयस, आता गेली ना तुमच्या आयुष्यातून ती पिढा, कशाला विचार करत बसलाय? पण काय रे, शिल्पी आता कुठे असेल आणि काय करत असेल?
सर बोला. मला एक कंप्लेंट करायची. बसा. मला घ्या पाणी घ्या आधी. हळू सावकाश सावकाश. मॅडम कोणाविरुद्ध कंप्लेंट करायची तुम्हाला? खूप मोठा फ्रॉड केलेला आहे तुम्ही. ही शिल्पी अत्यंत खोटारडी, दुष्ट आणि पापी बाई. शिल्पी हे सगळं तू केलंस. अगं बोल ना. घे चल निघ. मॅडम कोणाविरुद्ध कंप्लेंट करायची तुम्हाला? आता कोणाकोणाची नावं सांगणार आहेस आणि नावं सांगून काय होणार आहे? त्यांना कायमचं तर पोलीस स्टेशन मध्ये बंद ठेवू नाही शकत ना. तुला न्याय हवा असेल तर तो असा भीक मागून नाही मिळणार. तुला तो मिळवावा लागेल शिल्पी. अहो मॅडम कोणाविरुद्ध कंप्लेंट करायची तुम्हाला? कोणाविरुद्ध नाही, कोणाचीच कंप्लेंट नाही करायची. मला अश्विनी वाघमारेचे सगळे डिटेल्स पाहिजेत. ती कुठे जाते, कोणाला भेटते, ही सगळी माहिती मला कळली पाहिजे. बस 6. पप्पा हा बेटा. आमच्या स्कूलमध्ये ना पोएम रिसिटेशनची कॉम्पिटिशन आहे. ओके. आणि आम्हाला टॉपिक मम्मी दिली आहे. तर मग तुम्ही मला मम्मीकडे सोडाल का? म्हणजे मम्मीवर रिसिटेशन करायचंय आणि मग ते तिकडे द्यायचंय. तर मग मम्मीला त्याला ऑब्झर्व पण करायला पाहिजे ना. आणि खूप दिवस झाले मी तिथे आता चायनीज पण नाही खाल्लंय. आणि पप्पा आणि तिने मला मॉल मधल्या गेम झोन मध्ये पण नाही नेले. प्लीज ना पप्पा. संजू बेटा तुला आता मम्मीला कधीच नाही भेटता येणार. का पप्पा? तिला बरं नाहीये का? नाही बेटा ती बरी आहे. मग तुमचं भांडण झालंय? भांडण नाही झालंय बेटा. मम्मीने एक बॅड काम केलंय आणि त्यासाठी तिला लांब जायची पनिशमेंट मिळाली. पण मम्मी कधी बॅड वर्क करत नाही. मम्मी नेहमी चांगलं काम करते. मग तिला पनिशमेंट का मिळाली? संजू बेटा तू अजून लहान आहेस. तू मोठा झालास ना की तुला कळेल की काही गोष्टी जनरलाइज नाही करता येत. आय एम सॉरी बेटा. आपण घरी जाऊया. चल बेश लाव. अरे वा
बिझनेस वुमन एकदम फॉर्म मध्ये आज. आठवड्याभराचं प्लॅनिंग करून ठेवते. म्हणजे जेनीनी लॉयल्टी प्रोग्राम लॉन्च केलेत, त्याच्यानंतर ना आम्ही काही नवीन फेस पॅक केलेत, ते पण काही क्लायंट्सना इंट्रोड्यूस करायचे आहेत. आम्ही लिस्ट काढली आहे. काही इकडचे क्लायंट्स आहेत, काही मुंबईच्या बाहेरचे आहेत. मला ना मुंबईच्या बाहेर जावं लागेल मीटिंगसाठी. तुम्ही याल का माझ्या बरोबर? मला खरंच आवडलं असतं पण नाही जमणार मला. जमणार नाही? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही का प्रॉब्लेम नाही, पण मला आता माझ्या बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करायचं. गेले काही महिने खूप नुकसान झालं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी माझ्या बिझनेसवर लक्ष देते आणि तुम्ही तुमच्या बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करा. हो ना? डील. डील. अश्विनी, जमेल ना आपल्याला? का नाही जमणार? आणि मनात आणलं ना की सगळं होतं. असं नाही, तू तुझ्या स्टाईलमध्ये म्हण. हो जाएगा रे साहब. आता छान वाटतं. आता नक्की आपलं सगळं छान होईल. काय गोड पोज आहे. एकदम क्यूट कपल. एक मिनिट हा. आता ही पोस्ट होणार आहे #क्यूट कपल म्हणून. ए मयू, टाकायचं नाही. ए टाक. पोस्टेड. दोघही ऐकणार नाही तुम्ही माझं. होय, चल झोप आता. गुड नाईट. हो गुड नाईट. चादर वरपर्यंत घे. अहो होय, चादर घे वरपर्यंत. मला ना अजून एक स्वप्न पूर्ण करायचे आपल्या घराचं. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे. उंचही तुझी भरारी आभाळास पाहू दे. सोड मागे खंतात सैल झाले बंधाता. वाट दुर्देशी जाऊ दे. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं मॅडम. छान केलं काही. सर, मी तुम्हाला 3 प्रॉपर्टीज ईमेल केलेल्या आहे. सगळे डिटेल्स आहेत त्याच्यात. तुम्ही एकदा चेक करा. तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे ना त्याला हे सुटेबल आहे. आणि मी एकदा का तुम्ही जर कन्फर्म केलं आणि तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही मला सांगितलं की आपण हे साईट व्हिजिट करू, मी अपॉइंटमेंट लगेच बुक करतो. ओके, मी माझ्या काय अपॉइंटमेंट्स आहेत ते बघतो आणि लगेच तुम्हाला फोन करून कळवतो. नो प्रॉब्लेम सर. अरे या ना, बसा ना. काय करायचंय तुम्हाला? आयब्रोज करायचे? बस. जेनी, तो थ्रेड दे जरा. हो आले. रिलॅक्स रिलॅक्स. हे झालंय तर बघून घ्या. छान आहे. सगळं आवरून घे. अरे सावकाश. हो ग, सगळीच गडबड आहे. हो. जेनी, या स्पेशल ऑफरमुळे खूप फायदा झाला नाही आपल्याला? ट्रू. तुला माहितीये का आपल्याला लंच करायलाही वेळ नाहीये. आणि हे बघ, अजून खूप अपॉइंटमेंट्स आहेत, खूप बुकिंग आहेत. हा, मध्यंतरी मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन गेलो, फोनही करत होतो. ऑफिसही बंद होतं, फोन लागत नव्हता. काही प्रॉब्लेम? नाही, ते एक पर्सनल प्रॉब्लेम होते काही. आणि माझा फोन ॲक्च्युली एका वॉटर बॉडीमध्ये पडला आणि तो खराब झाला. तो रिपेअर केला, सिम कार्ड नवीन वगैरे वगैरे ते सगळं. आणि काही प्रॉब्लेम्स होते, हेल्थ प्रॉब्लेम्स पण होते. बट सर, आता मी एकदम फिट आहे. घरी काही प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि बिझनेस पण मी एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन करतोय. सो यू डोंट हॅव टू वरी.
मी पूर्ण एंड टू एंड तुमची डील कम्प्लीट करूनच तुम्हाला देणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. श्रेयस रियालिटीज इज विथ यू ऑलवेज. हो पण नक्की ना, कारण मी टोटली तुमच्यावर रिलाय करतो. नाही नाही नाही, प्लीज प्लीज बी रेस्ट अश्योर्ड सर. मला कळवा सर तुमचा टाइम, मी लगेच तुम्हाला अपॉइंटमेंट देतो सर. चालेल चालेल. ओके हे घेऊ. राईट सर, तुमचे पेपर सर. आणि ईमेल केलं ते चेक करून घ्या सर. ओके थँक्यू. टेक केअर सर. सर हे याचे पेपर्स, हा पूर्ण प्लॉट आपल्याला मिळणार आहे. ही बिल्डिंग तशी जुनी झाली आहे आणि काय ही तोडायची आपण, आणि मग इकडे तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला, जे आपलं जे काय प्रोजेक्ट आहे ना ते इकडे आपण उभा करू शकतो. खूप सुंदर प्लॉट आहे सर. हे असं सगळं पाणी वगैरे थोडं लिकेज आणि असं जुनी झाली ना सर बिल्डिंग, जुनी झाल्यावर लिकेज बिकेज होतं ना सर. आणि आपल्याला काय घेण्यात येणार लिकेजची? आपण बिल्डिंग तोडली का आपला संपला विषय. आपल्याला नवीन प्रोजेक्ट बनवायचा. आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, पेपर्स एकदम क्लिअर आहे. पेपर्स क्लिअर आहेत ना? अरे सर विचारूच नका. आणि बिल्डिंग काय आपल्याला तोडायची ना, आपण तोडली एकदा बिल्डिंग का त्याचं ते जे काय रॅबिट बिबिट येईल ना ते आपल्या कामात येईल ना सर. हा मग भरणी करायला. चल लंच करून घेऊया. हो जेनी, तू लंच करून घे. मी बोलले होते ना लंचला वेळ मिळणार नाही. हे या ना आतमध्ये. काय करायचंय तुम्हाला? फेशियल. बसा. कानातले काढून ठेवाल का? हो. कम इन. मॅ कमी सर. तू आहेस काय? ये कमी बंद कर दे. बस. हा बघ एकदा बरोबर आहे का? अरे काय खाली होते ते आता झाले ना, ते इतके दिवस बंद होतं ऑफिस. अच्छा ऐक, ते प्लॉट आहे ना त्याच्याबद्दल बोलत होतो आपण. हा तो प्लॉट बहुतेक आपल्याला लागणार आहे, तो कन्फर्म होईल. फक्त तिकडे साफसफाई करण्याची परमिशन घ्यावी लागेल. ती परमिशन घेऊन ये, तेवढंच कर बाबा. आणि दुसरी गोष्ट, ही फाईल आहे, बरं झालं आणलीस. या फाईलची झेरॉक्स काढून घे, फोटोकॉपी काढ. हे 2 पेपर्स याची फोटोकॉपी काढ, हे लागणार आहे मला, समजलं ना? आणि अरे मगाशी क्लायंट आलेला, मला तो इतका कॉन्फिडेंट वाटला ना आपल्याबद्दल. इगतपुरीचं पूर्ण प्रोजेक्ट तो मलाच देणार याची गॅरंटी बसली. काय सांगतं? 100%. फक्त इगतपुरीला जावं लागेल मला प्रोजेक्ट बघायला. अरे जायची काय गरज आहे? तू अजिबात जाऊ नको. तिथली सगळी A to Z कन्फर्मेशन तुला मी देतो. तुला इन्फॉर्मेशन म्हणायचंय का? हा तेच ते देतो ना मी तुला. नाही रे असं नको. एकदा जाऊन प्रोजेक्ट बघितलं ना की सोपं पडतं. म्हणजे क्लायंटनी काय प्रश्न विचारले तर उत्तर रेडी असतात रे, उगीच काय. आणि आई, तू जर जाणार असेल आणि मला काही काम नसेल तर मी तुझ्यासोबत येणार. येणार म्हणजे येणार, तुला एकटं सोडणार नाही, कळलं? म्हणजे तू माझ्यावर येणार आहेस कारण तुला काम धंदे काहीच नाहीये. हा फोटोकॉपी काढतो. अच्छा एक नवीन शेअर आहे मार्केटमध्ये. इस जीवन का सारा भार अब सौंप दिया तेरे हाथों में, अब जीत तुम्हारे हाथों में और हार भी तुम्हारे हाथों में. मुझ में और तुझ में सिर्फ ये भेद है कि मैं नर हूं और तुम नारायण. मैं हूं संसार के हाथों में और सारा संसार तुम्हारे हाथों. जाओ फोटोकॉपी निकालो. महाराज किधर थे आप? इधर ही थे, आपको मालूम नहीं था. चल आलोच. अश्विनी. अश्विनी, टोटल कॅश 14,480 रुपीज झाली आहे. त्यातले 6,000 ऑनलाईन आलेले आहेत आणि बाकी सगळी कॅश आहे. गुड स्टार्ट. हा जेनी ऐक ना, त्यातले जे नवीन क्लायंट्स आहेत ना त्यांची नावं लिहून ठेव, कारण पुढे जर त्यांना काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर उपयोगी पडेल. अश्विनी, तू इतका लो रिॲक्ट का करतेस? तू खुश नाही आहेस का? अश्विनी मॅडम, जर तुमचं पार्लर एवढं फेमस आहे आणि रोज इथे एवढी गर्दी असते तर मग वर्षभरामध्ये तुमच्या पार्लरची ग्रोथ व्हायला हवी होती ना. बिझनेस सस्टेन करणे ही प्रोग्रेस नसते, तर बिझनेस एक्सपॅन्ड पण व्हायला हवं. हो बरोबर आहे तिचं. तूच विचार कर, तू एक दिवस पार्लरला आली तर कलेक्शन मध्ये इतका डिफरन्सेस आहे, तर तू सांग की तू रोज आली तर काय होईल. जेनी, आपल्याला ना फक्त पार्लरच्या सर्व्हिसेसवर डिपेंड राहून चालणार नाही. आपला बिझनेस वाढवायला हवा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. कोणती तरी ना मोठी डील क्रॅक करायला हवी. आपल्याला बिझनेसची ग्रोथ थांबली, त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या अमाऊंटची गरज आहे.
होईल सगळं नीट. ओके, आता सगळं रुटीनवर आलंय ना, तर सगळं व्यवस्थित होईल. ही कॅश घे, तुझ्या हाताने ठेव. अगं ठेव, तू पण ना. खूप पैसे जमा होतील याच्यासाठी काहीतरी विचार करायलाच हवा, कारण बिझनेस करण्यासाठी खूप मोठा फंड लागणार आहे.